तुमच्या दुर्बिणीतून हा निघालेला प्रोजेक्ट आहे. तर त्याचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे तुमचा? शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या वेळेला घडलेल्या ज्या घटना आहेत त्या सगळ्याच लोकांसमोर आलेल्या नाही आहे. काही घटना लोकांनी संशोधकांनी असं काय सगळ्या लोकांनी ज्यांनी ह्याच्याविषयी लिहिलं बोललं त्यांनी त्या पूर्णपणे मांडलेल्या नव्हत्या असं माझ्या ह्याच्यात होतं, झहनमध्ये होतं. आणि नंतर मग ज्या वेळेला किरण माने सर आणि आमची बैठक झाली या विषयावर, तर त्या ठरलं की एक शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची अनटोल्ड स्टोरी जी आहे, जी आजपर्यंत सांगितली न गेलेली स्टोरी आहे, ती लोकांसमोर आणली पाहिजे. आणि त्याच्यातून हा प्रवास घडला आणि हा एक द किरण माने शो स्टोरी शिवराज्याभिषेकाची. मी त्याच्यामध्ये जे गोष्टी आत्तापर्यंत दडपून ठेवलेल्या होत्या किंवा नुसत्या काही ग्रंथातनी होत्या त्या लोकांसमोर आणायचा प्रयत्न केला. की लोकांनी हे का बघावं, आवर्जून का बघावं असं काय? सत्य इतिहास जाणून घेण्याची इच्छा ज्याला आहे आणि महाराष्ट्र धर्माचं ज्याला पताका उंच करायची आहे, अभिमान आहे, महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे असं ज्याला वाटतं त्या सगळ्यांनी हे बघितलं पाहिजे. हा वैचारिक विचार झाला. आणि दुसरी गोष्ट, इथल्या मातीतल्या भूमिपुत्रांनी शिवाजी महाराजांचं एक भव्यदिव्य राज्याभिषेकाच्या विषयाचं भव्यदिव्य एक प्रयोग तयार केला आहे. त्याच्यामध्ये गीतकार संगीतकार आहेत, हे बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किरण मानेसारख्या एका झुंजार अभिनेत्यांनी ज्या पद्धतीनं इतिहास हा वेगळ्या पद्धतीनं मांडायचा प्रयत्न केला आहे तो बघितला पाहिजे. त्याला एक इंग्लिशमध्ये शब्द आहे की मेस्मरायझिंग म्हणतात. तर मेस्मरायझिंग मला असं वाटतं की आता आम्ही इतक्या तालमी बघितलं नंतर, पण ज्यावेळेला प्रयोग बघतो त्याला ते मेस्मरायझिंग होतं. आणि सगळंच म्हणजे त्यातलं गीत संगीतपासून सगळं, म्हणजे रॉक्सननं याचा रॅप लिहिला आहे, पहिलाच रॅप आहे शिवाजी महाराजांच्यावरचा. तर तो तुम्ही ऐका की ते जे काय त्या ताकदीनं केलेलं आहे, त्यातलं लिखाणापासून सगळंच, म्हणजे सतीश तांदळेंनी लिखाण केलं आणि सगळा ओव्हरऑल परफॉर्मन्स जो आहे तो 2.5 तास लोकांना खिळवून ठेवणारा झाला आहे. आणि सत्य इतिहास मांडणारा आणि लोकांच्या डोळ्यात अंजन जे म्हणतो आपण, प्रयोग आहे आपल्याला, अंजन घातलं तसं हा प्रयोग आहे. आजचा तिसरा प्रयोग तुमचा हाऊसफुल आहे. नेमकी काय प्रतिक्रिया आहे तुमची कोल्हापूरकरांची? काल दोन्हीसुद्धा शो प्रचंड गर्दीत झालेले. आजचा शो दुपारीच हाऊसफुल झाला आणि त्याच्याबद्दल आनंद आहे, कारण तिसऱ्याच प्रयोगाला हा हाऊसफुल होतं आहे. आणि खूप महाराष्ट्रातून ज्या वेळेला सोशल मीडियातून